ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। गेल्या 8 दिवसांपासून बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी घोळवेवाडी कारी परिसरात दबा धरून बसलेला वाघ राज्यात सर्वत्र चर्चा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे। असे असले तरी गुरुवारी दुपारी कारी भागात दिसून आलेल्या या वाघाचे शुक्रवारी दिवसभर मात्र कोणाला दर्शन झाले नाही। मात्र याच परिसरात त्याच्या पायाचे मोठे ठसे दिसून येत आहेत। एकंदरीत जंगलाचे क्षेत्र सोडून सपाट भागात बाहेर आल्याने काळजीचे वातावरण मात्र निश्चितपणे तयार झाले आहे। हा वाघ याच परिसरात आहे की धाराशिवकडे गेला हे मात्र समजू शकले नाही। वाघावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला ताब्यात घेण्यासाठी बार्शी, पुणे, सोलापूर या ठिकाणची गस्ती पथके डे नाईट त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत। याशिवाय पुणे येथील रेस्क्यू पथकही या भागात तैनात करण्यात आले आहे। बार्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे म्हणाल्या, या परिसरामध्ये वाघाचे मोठे पगमार्क दिसून आले असून मोठमोठे ठसेही आढळून आले आहेत। यामुळे घोळवेवाडी, ढेंबरेवाडी व कारी या भागात मात्र आज वाघाचे दर्शन झाले नाही। ढेंबरेवाडी भागात 2, घोळवेवाडी भागात 2 असे ट्रॅप कॅमेरे देखील लावले आहेत। यासोबतच सोलापूर, बार्शी, पुणे वनविभाग आणि प्राणीमित्रांची अशा 3 टीम दिवस रात्र गस्त घालत फिरत आहेत। हा वाघ सुरुवातीच्या टप्प्यात येडशी अभयारण्य तसेच ढेंबरेवाडी, घोळवेवाडी, चिंचोली या परिसरात वास्तव्यास होता। हा भाग जंगलाचा भाग आहे, त्यामुळे थोडीशी भीती कमी आहे। मात्र हा वाघ आता जंगलातून बाहेर येऊन कारी नारी परिसरात दाखल झाल्याने व तो ज्वारीच्या क्षेत्रात आढळून आल्याने हा थोडा चिंतेचा विषय बनला आहे। धाराशिवचे उपवन संरक्षक बी.ए. पोळ, येडशीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे, बार्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही परिक्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी तसेच गस्ती पथक या परिसरात बारीक लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी दिवस असो किंवा रात्री सतर्क राहून काळजी घ्यावी। सोबत तालुक्याच्या परिसरात काही भागात बिबट्या आढळून आल्याची देखील चर्चा केली जात आहे। त्यामुळे बिबट्याचा वावरही असल्याचे निष्पन्न होत आहे। तो रात्रीच्या वेळी जास्त बाहेर पडतो, त्यामुळे रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे। बाहेर फिरत असताना सर्व प्रकारच्या दक्षता घ्यावी। भटक्या कुत्र्यांची संख्या देखील वाढली आहे व बिबट्या त्यांना आकर्षित करतो। अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या। त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी बार्शी अलका करे यांनी केले आहे।